नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी एक प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसची सिरीज सुरू केली आहे। या अगोदर आपण 4 पार्ट अपलोड केले आहेत आणि आजचा 5वा पार्ट आहे। यापूर्वीचे जर पार्ट तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या। तर पहिला प्रश्न आहे 1908 चा प्रेस कायदा कोणत्या राष्ट्रवादी चळवळीला दडपण्यासाठी सादर करण्यात आला होता? आपल्याकडे ऑप्शन आहेत 1 स्वदेशी चळवळ, भारत छोडो आंदोलन, असहकार चळवळ आणि होम रूल चळवळ। तर हा कायदा स्वदेशी चळवळीला दडपण्यासाठी सुरू करण्यात आला होता। स्वदेशी चळवळ सुरू कधी झाली होती तर 1905 मध्ये ही चळवळ सुरू झाली होती। 1905 जे काँग्रेसचं अधिवेशन आहे, काँग्रेस अधिवेशन, या अधिवेशनामध्ये स्वदेशी चळवळीचा ठराव पास करण्यात आला होता आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष हे गोपाल कृष्ण गोखले होते। गोपाल कृष्ण गोखले। अधिवेशन कुठे झाले असे विचारल्यास 1905 चे अधिवेशन हे वाराणसी येथे झाले होते। वाराणसी। त्यानंतर भारत छोडो आंदोलन हे 1942 मध्ये सुरू करण्यात आले होते। असहकार चळवळ 1920 मध्ये। त्यानंतर पुढचा प्रश्न, महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन कोठे सुरू केले? तर हे आंदोलन त्यांनी गोवालिया टँक मैदान मुंबई येथून सुरू केले होते। ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे। भारत छोडो आंदोलन 1942 मध्ये सुरू झाले होते। गोवालिया टँक मैदानावरच महात्मा गांधींनी करो किंवा मरोचा नारा दिला होता, हे पण लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसरचा उल्लेख आला आहे। तर हा हत्याकांड 1919 मध्ये झाला होता। आता हे महत्त्वपूर्ण आहे, याची स्पेसिफिक डेट पण विचारल्या जाऊ शकते। तर याची डेट आहे 13 एप्रिल। या दिवशी बैसाखी होती, बैसाखीच्या दिवशी हे हत्याकांड झाले होते। थार वाळवंटातील सर्वात मोठे सरोवर खालीलपैकी कोणते आहे? तर थार वाळवंटात सांबर हे सरोवर आहे आणि हे सर्वात मोठे सरोवर आहे थार वाळवंटातील। त्यानंतर निकोबार बेटांच्या समूहांमध्ये खालीलपैकी कोणते बेट सर्वात मोठे आहे? तर ग्रेट निकोबार हे सर्वात मोठे बेट आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे। खालीलपैकी कोणती क्रांती कापूस उत्पादनाशी संबंधित आहे? तर कापूस उत्पादनाशी संबंधित क्रांती आहे सिल्वर फायबर क्रांती। ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे। आता पिवळी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर पिवळी क्रांती ही तेलबियाशी संबंधित आहे। आता तेलबियामध्ये कोणत्या, जसे की सूर्यफूल, तीळ, मोहरी या प्रकारचे। त्यानंतर तांबे क्रांती अशी कोणतीही क्रांती नाहीये। गुलाबी क्रांती ही झिंगे उत्पादनाशी संबंधित आहे, झिंगे उत्पादन। आता आणखी काही क्रांती आहेत त्या पाहूया आपण। त्यानंतर आहे श्वेत क्रांती ही दुधाशी संबंधित आहे, दूध उत्पादनाशी संबंधित, दूध उत्पादन। त्यानंतर आणखी क्रांती आहे निळी क्रांती ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे। सुवर्ण क्रांती ही खूप महत्त्वपूर्ण आहे, सुवर्ण क्रांती ही फळे उत्पादनाशी संबंधित आहे। त्यानंतर गोल क्रांती ही बटाटा उत्पादनाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, गोदावरी नदीच्या खोऱ्यातील सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? आता प्रश्न गोदावरी नदीबद्दल आहे। गोदावरी नदीची लांबी आहे एकूण भारतातील लांबी आहे 1465 किलोमीटर। त्यानंतर महाराष्ट्रातील लांबी जर विचारली तर महाराष्ट्राची लांबी आहे गोदावरी नदीची 668 किलोमीटर, 668 किलोमीटर ही आहे महाराष्ट्रातील लांबी आणि भारतातील विचारलं तर 1465 किलोमीटर। आता सर्वाधिक मोठे पाणलोट क्षेत्र हे महाराष्ट्रामध्येच आहे। महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर महाराष्ट्राचे 49.5% क्षेत्र हे गोदावरी नदी खोऱ्याने व्यापले आहे। त्यानंतर गोदावरी नदीबद्दल आणखी पाहूया। गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यामध्ये होतो। महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर डोंगर रांगेमध्ये या नदीचा उगम होतो। त्यानंतर पुढचा प्रश्न, 1909 मध्ये लंडनमध्ये विल्यम हट कर्जन वायली यांची हत्या करणारे मदनलाल धिंगा कोणत्या संघटनेचे सदस्य होते? तर हे अभिनव भारत या संघटनेचे सदस्य होते। ऑप्शन क्रमांक 4 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे। अभिनव भारत ही संघटना 1904 मध्ये स्थापन करण्यात आली होती।
यापूर्वी एक संघटना होती 1900 मित्रमेळा नावाची, मित्रमेळा. ही संघटना 1900 मध्ये स्थापन करण्यात आली होती. 1900 मध्ये सावरकर बंधूंनी स्थापन केली होती. त्याचेच 1904 मध्ये अभिनव भारतमध्ये रूपांतर करण्यात आले. त्यानंतर आझाद हिंद फौजची स्थापना रास बिहारी बोस यांनी केली होती. रास बिहारी बोस यांनी जपानमध्ये ही संघटना स्थापन केली होती. कधी स्थापन केली तर 1942 मध्ये. ही स्थापन जरी रास बिहारी बोस यांनी केली असली तर त्यांची नेतृत्व नंतर सुभाषचंद्र बोस यांनी केले होते. सुभाषचंद्र बोस. त्यानंतर गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ यांनी 1913 अमेरिकेमध्ये केली होती. अमेरिका. आणि स्पेशल जर शहर विचारलं तर सॅन फ्रान्सिस्को येथे या पार्टीची स्थापना झाली. त्यानंतर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन स्थापना 1924 मध्ये रामप्रसाद बिस्मिल, सचिंद्रनाथ सन्यार आणि जोगेशचंद्र चॅटर्जी या 3 व्यक्तींनी मिळून केली होती. रामप्रसाद बिस्मिल, जोगेशचंद्र चॅटर्जी आणि सचिंद्रनाथ सन्यार. पुढचा प्रश्न, संविधान 24वी सुधारणा अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर हा 24वी घटनादुरुस्ती 1971 मध्ये लागू करण्यात आली. ही कशाशी संबंधित घटनादुरुस्ती आहे? तर ही घटनादुरुस्ती जर एखादं घटनादुरुस्ती विधेयक असेल, तर त्यावर संमती देणे राष्ट्रपतीला बंधनकारक करण्यात आले. कोणत्या विधेयकावर? जर घटनादुरुस्ती संबंधी विधेयक असेल तर त्यावर संमती देणे राष्ट्रपतीला बंधनकारक. त्यानंतर आणखी एक बदल करण्यात आला. दुसरा बदल म्हणजे जे काय आपले मूलभूत हक्क आहेत, तर कोणत्याही मूलभूत हक्कामध्ये बदल करण्याचा अधिकार हा संसदेला या घटनादुरुस्तीद्वारे देण्यात आला. त्यानंतर शिशी आणि जस्तासाठी प्रसिद्ध असलेल्या झावर खाणी कोणत्या राज्यात आहेत? तर या खाणी राजस्थान या राज्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते बेट समूह अरबी समुद्रात वसले आहेत? तर अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप हे बेट समूह आहे. आता भारताचा हा भाग, इकडे आहे अरबी समुद्र आणि इकडे आहे बंगालचा उपसागर. हे ट्रिक पण लक्षात ठेवू शकता. इथं पश्चिम बंगाल आहे, त्यामुळे याला बंगालचा उपसागर असे म्हटले जाते. बंगालच्या उपसागरामध्ये कोणकोणते बेट आहेत? तर अंदमान आणि निकोबार ही 2 बेटे बंगालच्या उपसागरामध्ये आहेत, अंदमान आणि निकोबार. आणि जे काही लक्षद्वीप आहे ते आहे अरबी समुद्रामध्ये. आता माजुली हे पण एक बेटच आहे, पण हे समुद्रातील बेट नाहीये, हे एक नदीपात्रातील बेट आहे. नदीपात्रातील जी आपली ब्रह्मपुत्रा नदी आहे, ब्रह्मपुत्रा नदीद्वारे हे बेट तयार करण्यात आले आहे. आता बेट कसे तयार झाले? जेव्हा अरुणाचल प्रदेशमधून ब्रह्मपुत्रा नदी अशी येते तेव्हा ती 2 भागामध्ये विभाजित होते. त्यानंतर पुन्हा गेल्यानंतर ती पुन्हा एकत्र येते आणि मधी हा जो रिकामी जागा आहे तिथे काय एक बेट तयार झाले आहे. त्याच्या 4ही बाजूने पाणी आहे आणि हे बेट आहे माजुली बेट. हे भारतातील सर्वात मोठे बेट आहे, सर्वात मोठे नदीपात्रातील बेट आहे, मोठे नदी बेट. आणि याचा जगामध्ये 2रा क्रमांक लागतो, हे पण लक्षात ठेवायचं आहे. भारतातील प्रथम क्रमांक तर जगामध्ये 2रा क्रमांक. मुलांबाबत राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांतर्गत खालीलपैकी कोणती तरतूद आहे? तर राज्य धोरणांची निर्देशक तत्व आहे यामध्ये 14 वर्षापर्यंत मोफत शिक्षण आणि सक्तीचे शिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद कधी करण्यात आली? तर 82वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये ही तरतूद करण्यात आली. कोणत्या भारतीय नेत्याने जालियनवाला बाग हत्याकांडाला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणले होते? तर यास सुभाषचंद्र बोस यांनी एक महत्त्वाचा टप्पा म्हणले होते. ऑप्शन क्रमांक 3 इथं करेक्ट आन्सर आहे. आता जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? तर 1919 मध्ये झाले, 13 एप्रिल 1919 ला. पुढचा प्रश्न, भारतातील अलीगढ चळवळीचे मुख्य नेते कोण होते? तर सर सय्यद अहमद खान हे अलीगढ चळवळीचे मुख्य नेते होते. ऑप्शन क्रमांक 3 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. कोणत्या वर्षी महात्मा गांधींच्या भेटीसह नीळ बागायतदारांविरुद्ध चंपारण चळवळीने ची सुरुवात झाली? तर 1917 मध्ये या चळवळीची सुरुवात झाली. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. खालीलपैकी कोणता बंदर समूह पश्चिम समुद्र किनारी मैदानावर स्थित आहे?
तर मुरगाव आणि कांडला हे बंदर पश्चिम किनारी मैदानावर स्थित आहेत. आता कांडला बंदर आहे ती आहे गुजरातमध्ये. हे कुठे? गुजरातमध्ये, म्हणजेच पश्चिम किनाऱ्यावर येते. आणि हा आहे पूर्व किनारा. विशाखापट्टणम बंदर इथे येते आंध्र प्रदेशमध्ये. हल्दिया आहे कोलकातामध्ये. त्यानंतर कोलकाता. पॅरादीप आहे ओरिसामध्ये. तुतीकोरीन आणि एन्नोर ही 2 बंदरे तमिळनाडूमध्ये आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, चितगाव शस्त्रागार हल्ल्याचा नेता कोण होता? तर सूर्यसेन हे चितगाव शस्त्रागार हल्ल्याचे नेते होते. ऑप्शन क्रमांक 4 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता भाग भारताच्या द्वीपकल्पीय पठाराचा भाग नाही आहे म्हणून विचारले. तर भाबरपट्टा हा भाग नाही आहे. भाबरपट्टा काय? जे काही हिमालयाच्या रांगा आहेत त्याच्यावरून येणारे दगडगोटे जे त्याच्या खालील भागामध्ये साचलेले आहे त्याला भाबर असे म्हटले जाते, दगडगोट्यांच्या प्रदेशाला. तर हा हिमालयाचा भाग येतो भाबरपट्टा. त्यानंतर नर्मदा खसदरी, अरवली टेकड्या आणि नल्लामल्ला टेकड्या हे सर्व भारतीय द्वीपकल्पाचाच भाग आहेत. त्यामुळे हे सर्व भाग आहेत. तर भाबरपट्टा हा हिमालयाचा भाग आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. एलिफंटा लेण्यांना कोणत्या वर्षी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून संबोधित करण्यात आले? तर यांना 1987 मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर धुळे जिल्ह्यामध्ये खाजा सिंग यांनी 1857च्या उठावाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे, जे काय आपलं चौदार तळे सत्याग्रह झाला होता. चौदार तळे सत्याग्रह हे कुठे झाला होता आणि कधी झाला होता हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. त्यानंतर या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.